महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद व तालुका पंचायतवर भगवा फडकवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सभेची सुरुवात करण्यात आली। विकास हाच महायुतीचा अजेंडा आहे। शासनाच्या विविध योजना राज्यात सुरू असून त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद लाभत आहे। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही पदवी जनतेकडून मिळाली आहे। सर्वसामान्यांचे चांगले दिवस आणण्यासाठी जनतेनेच नगर परिषद महानगरपालिका यामध्ये महायुतीची सत्ता आणली आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी गावचा व भागाचा विकास करण्यासाठी नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहावे। कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवा असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले। यावेळी सरपंच राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले, रणजित कटकोळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। या कार्यक्रम प्रसंगी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा प्रमुख रवींद्र माने, माजी आमदार सुजित मिंचेकर, उल्हास पाटील, पुंडलिक भाऊ जाधव, माजी सभापती पद्माराणी पाटील, राजेश पाटील, वडगाव सरपंच कस्तुरी पाटील, माले सरपंच राहुल कुंभार, जिल्हा परिषद उमेदवार अतिश शिंगे, पंचायत समिती उमेदवार सचिन जाधव, अशोक मुंडे, युवराज वड्ड, बिपिन अलमान, उदय वट, संदीप चौगुले, शिशुपाल कुर्णे यांच्यासह कार्यकर्ते व लाडक्या बहिणी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हेरले तालुका पंचायत समितीचा सचिन जाधव, आणि जिल्हा परिषदेचा अतिश शिंगे या दोघांना येत्या 7 तारखेला आपल्याला निवडून द्यायचं आहे। यासाठी तुम्हाला मी खास विनंती करायला आलो। आताच आपण आमचे सहकारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना आपण श्रद्धांजली वाहिली। अतिशय दुःखद घटना घडली आहे महाराष्ट्रामध्ये। एक दुर्दैवी घटना घडली, दुःखाचं सावट आहे, परंतु निवडणुका देखील त्याच दरम्यान आहे आणि अतिशय बाका प्रसंग आहे। आणि अतिशय मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, साधेपणाने प्रचार करा, कुणावर टीका टिप्पणी करू नका, आपण काय केलंय ते सांगा आणि आपल्या लोकांना काय पाहिजे ते विचारा आणि काय करणार आहोत ते सांगा। शेवटी विकासाचा मुद्दा घेऊन आपण ही निवडणूक लढवतो। विकास हाच आपला अजेंडा आहे आणि महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढवतो। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळीकडे मिळतोय। रस्त्याने लाडक्या बहिणी, भाऊ, ज्येष्ठ सगळे उभे आहेत आशीर्वाद द्यायला, पाहायला, आणि मलाही आनंद झाला। केवढं प्रेम या कोल्हापूरकरांनी मला सुरुवातीपासून ही सभा सुरू झाली तेव्हापासून इथपर्यंत पाहतोय। खरं म्हणजे मी भाग्यवान आहे। या तमाम करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, याच्यापेक्षा दुसरं मोठं पद कुठलंच नाही। आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत देण्याची योजना, मुलींना उच्च शिक्षण 100% मोफत देण्याची योजना, शेतकऱ्यांना सन्मान योजना, वयोश्री योजना, अनेक योजना केल्या, सिंचनाचे प्रकल्प केले, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केल्या, रोजगारासाठी योजना केल्या, अनेक प्रकल्प पुढे नेले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना गेल्या 2.5 वर्ष आणि आता देवेंद्रजींच्या काळात 3.5 वर्षभर
3.5 वर्षाचा काळ आपण पाहिला तर महाराष्ट्र पुढे जातोय, महाराष्ट्र विकसित होतोय, महाराष्ट्रामध्ये प्रगतीचं सरकार स्थापन झालेलं. खऱ्या अर्थाने आज देखील केंद्राचं बजेट पारित झालं. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना मी धन्यवाद देईन. त्यांनी देखील उद्योग, कृषी, लाडक्या बहिणी, आरोग्य या सगळ्याला प्राधान्य दिलेला आणि या बजेटमध्ये देखील सर्वसामान्यांचा विचार केला. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आपण करतो. आणि म्हणून तुम्ही लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार करून दाखवले आणि 232 आमदार महायुतीचे तुम्ही निवडून दिले. एक इतिहास घडवला. आजपर्यंत इतिहासात कधी 232 आमदार महायुतीचे आले नव्हते. पण हा चमत्कार माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी करून दाखवला. आणि ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. हे समीकरण विधानसभेपासून मी पाहतोय, नगर परिषद मध्ये पाहिलं, महापालिकात पाहिलं आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये हेच गणित आपण पाहतो. तेवढा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद तुमचा. तुम्ही निश्चय केला, तुम्ही संकल्प केलेला की पुन्हा एकदा या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा झेंडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकवण्याचा संकल्प तुम्ही केलेला. आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करायला आलो. अतिशय कठीण प्रसंग आहे, एकीकडे दुःख आहे, परंतु हे कार्यकर्त्याची निवडणूक आहे. नेत्यांच्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. याच कार्यकर्त्यांनी आम्हाला निवडून दिलं, आमदार, खासदार, मंत्री बनवलं. पण आता मी आलो एवढ्यासाठी या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता आहे. या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये मी नेहमी सांगतो, नेत्यांना सांगतो, तुम्हाला हे लोक निवडून देतात, हे कार्यकर्ते निवडून देतात. मग कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही सर्व नेत्यांनी स्वतःची निवडणूक समजून उतरलं पाहिजे आणि या कार्यकर्त्यांना निवडून दिलं पाहिजे. कारण ही गावातली निवडणूक आहे. ही जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समितीमध्ये त्या गावाचा विकास होत असतो, त्या भागाचा विकास होतो. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच मी सांगेन. मगाशी खासदार धैर्यशील माने म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक झालं पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने आपण कारभार करतो, हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. जगाला हेवा वाटावा असं स्मारक करा, त्याला पैसे कमी पडू देणार नाही. त्यांच्या आशीर्वादाने राज्य कारभार करतो आपण. आणि म्हणून पालकमंत्री पण तुम्हाला प्रकाश आंबेडकर दिले. या ठिकाणी हे लवकरात लवकर धैर्यशील हे काम जेवढं करता येईल तात्काळ हाती घ्या. काही कमी पडणार. आरोग्य केंद्र एक मंजूर आहे, 7.5 कोटी. पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री पण त्यांना सांगा हेरल्यामध्ये तेवढं पाहिजे. हेरल्यामध्ये आरोग्य केंद्र पाहिजे. आणि किती पैसे पाहिजे? 7.5 कोटी. कुठे गेले? मंजूर. शेवटी आरोग्याचा आपला जबाबदारी आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आरोग्यासाठी आपण महात्मा ज्योतिबा फुले योजना 1.5 लाखाची होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हा 1.5 लाखाची 5 लाखावर आपण नेली. कारण सर्वसामान्य कुटुंबाला आधार वाटला. आणि त्यावेळेस माता सुरक्षित तर परिवार कुटुंब सुरक्षित ही योजना आम्ही केली. 3 कोटी माझ्या माता भगिनींची तपासणी केली. आणि माझ्या माता भगिनी आपले हेळसांड करतात, आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला, परिवाराची काळजी, मुलाबाळांची, पतीची, सगळ्यांची काळजी घेतात, पण स्वतःची घेत. आणि म्हणून आम्ही ती योजना केली. 3 कोटी महिलांची तपासणी.
या ठिकाणी लाडकी बहीण योजना केली, कितीतरी योजना केल्या, पण सगळ्यात माझी आवड मेरे फैमिली में सुबह की शुरुआत न्यूट्रिका बी हनी से होती है क्योंकि इससे मिलती है एनर्जी। पता है किस लिए? फैमिली को एक्टिव रखो न्यूट्रिका बी हनी के साथ और हर दिन एलिवेट करो। Introducing pure and naturally sourced bee honey. Nutrica Pro Energy Multi-Floral Bee Honey. Nutrica Pro Immunity Tulsi Infused Bee Honey. Nutrica Pro Fitness Lemon Infused Bee Honey. Nutrica Elevating Lifestyle. हे फार घरी बसवून टाकलं त्यांना, आणि म्हणून आता पण चालू आहे लाडकी बहीण योजना बंद होणार. मी तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुणाचाही माईकाला लाला तरी कधीही बंद होणार नाही. आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक, आम्ही देणारे आहोत, तुमच्यासारखे घेणारे लुबाडणारे नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य जनतेला काय मिळालं हे पाहणारे आम्ही लोक आहोत. संपत्ती, मालमत्ता, प्रॉपर्टी किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली, माणसांचं प्रेम किती कमवलं हे बघणारे लोक आम्ही आहोत. आणि म्हणून आमचा अजेंडा साफ आहे, आमचा अजेंडा विकासाचा आहे, आमचा अजेंडा गोर गरिबांच्या कल्याणाचा, आमचा अजेंडा या राज्याच्या विकासाचा, आमचा अजेंडा सत्ता खुर्ची नाही आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, हे जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये ज्या ज्या काही मूलभूत सोयी सुविधा असतील, रस्ते असतील, पाणी असेल, दिवाबत्ती असेल, गटार योजना असेल, ज्या ज्या योजना असतील त्या योजना पूर्ण करण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, हा शब्द मी तुम्हाला द्यायला. एवढं सगळं असताना देखील मी आपल्याला भेटायला एवढ्याचसाठी आलो. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना मोठं केलं पाहिजे. ही जनता जनार्दन ज्या आज बघितलं प्रेम सगळीकडे पाहतोय. मला यामध्ये एकच आपल्याला मी सांगेन, आपण 7 तारखेला अजून काय बाबा तुमचं आहे काय कुठे गेला. आणि म्हणून या योजना असतील त्या योजना पूर्ण केल्या जातील हा शब्द माझा आहे. मुख्यमंत्री असताना यांना माहित आहे, आमदार खासदारांना माहित आहे, कधीही कुठली फाईल परत पाठवली नाही. आलेला प्रत्येक प्रस्तावावर मी सही केली एकनाथ शिंदेने, प्रस्ताव मान्य झाले. मुख्यमंत्री सहायता निधीमधून 450 कोटी रुपयाचं वाटप झालं. हजारो रुग्णांचे जीव वाचले. हे शेवटी तुमचे पैसे आहे, हे तुमच्यासाठीच वापरले पाहिजे. आणि म्हणून या राज्याला पुढे नेत असताना या जिल्ह्यामध्ये देखील, या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपल्याला भगवा फडकवायचा आहे ना. भगवा फडकवण्यासाठी विनंती करण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. आणि म्हणून हे 2 उमेदवार, आपला आतिश शिंगे आणि सचिन जाधव, या दोघांना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा अशा प्रकारची विनंती आपल्याला मी करायला आलेलो आहे. आणि म्हणून हे दोघं आपला सेवा करतील. 5 वर्ष या संपूर्ण जिल्हा परिषद गट आणि गटाचे विकास करतील. कुठेही हायगय होणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि हे प्रामाणिकपणे तुम्ही एक दिवस त्यांच्यासाठी, एक दिवस 7 तारखेला धनुष्यबाण, दोन्ही धनुष्यबाण आहे, धनुष्यबाणासमोर बटन दाबून या दोघांना विजयी करा. आपल्या हक्काचे, आपल्या घरातले लोक विजय करा. कधी रात्री, अपरात्री, अर्ध्या रात्री तुम्ही त्यांना आपलं काम सांगू शकता.
आणि ते काम तुमचं करतील त्याची खात्री मी तुम्हाला देतो. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून मी विनंती करतो, 7 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, महायुतीला मत म्हणजे विकासाला मत, महायुतीला मत म्हणजे कामाला मत. आणि म्हणून या कामाची पोचपावती तुमच्याकडून 7 तारखेला मिळेल अशी खात्री बाळगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. शिवसेनेचा शिंदे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. आजच्या सभेला उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणी फार शेवटपर्यंत इकडे आहेत, सगळीकडेच आहेत. आणि माझ्या लाडक्या भावांनो, आपल्याला मी विनंती करायला आलो, आपला आतिश शिंगे आणि सचिन जाधव आपला गट, तुकडी जिल्हा परिषद गट आणि गट हेरले तालुका पंचायत समितीचा सचिन जाधव आणि जिल्हा परिषदेचा आतिश शिंगे या दोघांना येत्या 7 तारखेला आपल्याला निवडून द्यायचं आहे. यासाठी तुम्हाला मी खास विनंती करायला आलो. आताच आपण आमचे सहकारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना आपण श्रद्धांजली वाहिली. अतिशय दुःखद घटना घडली आहे महाराष्ट्रामध्ये. एक दुर्दैवी घटना घडली, दुःखाचं सावट आहे. परंतु निवडणुका देखील त्याच दरम्यान आहे आणि अतिशय बाका प्रसंग आहे. आणि अतिशय मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, साधेपणाने प्रचार करा, कुणावर टीका टिप्पणी करू नका. आपण काय केलंय ते सांगा आणि आपल्या लोकांना काय पाहिजे ते विचारा आणि काय करणार आहोत ते सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.